उबाठाच्या गटाची रे किंमत गेली, हिंदुत्व सोडून सारी चव घातली. उबाठाच्या गटाची रे किंमत गेली, हिंदुत्व सोडून सारी चव घातली. उबाठाबद्दलच आणखीन एकदा एक साधा विषय असा येतो की उबाठाची मशाल इलेक्शनच्या वेळेला प्रचंड प्रचंड पद्धतीने आपण त्याच्याबद्दल ऐकत आलोय. बापरे, ही मशाल आम्ही अमक्या ठिकाणी लावू वगैरे वगैरे वगैरे. जे व्हिडिओत ऐकलं तेवढं मी बोलते, माझ्या मनातलं काही नाही बोलते. पण आता त्या मशालीकडे पाहिलं तर एक असा प्रश्न पडतो की बाबा, धनुष्य बाणाची मशाल का झाली, आणि जेव्हा ती हातात आली तेव्हा ती खरोखरीच पेटलेली होती का पहिल्यापासूनच विझलेली होती आणि यांना मनात वाटत होतं की ही पेटलेली आहे, किंवा थोडा वेळ पेटली आणि नंतर विझली आणि मग त्या मशालीच्या आगीवर हात ठेवून आम्ही शपथ घेतो वगैरे म्हणताना मस्त हात काळे करून घेतले आणि ते स्वतःच्या तोंडावर लावले, काळं फासलंय. पण ते आपण तोंडाला काळं फासलंय, आपल्या तोंडाला आपणच काळं फासून घेतलंय, ह्याचीही ह्या महान मंडळींना जाणीव नाहीये. आणि अशी गंमत जम्मत सगळीकडे चालू आहे, आपण पाहतोय. आणि हे ह्याच्यातलं काहीही मी स्वतःच्या मनाचं बोलत नाहीये, मला कोणाचाही अनादर करण्याची अजिबात इच्छा नाहीये. पण जे कानावर पडतं, जे डोळ्यांना दिसतं ते आपण बोलतो, आपण सगळेच बोलतो, नाही का. आता याचा अनालिसिस करायची वेळ आलीये, महाराष्ट्राला जागं व्हायची वेळ आलीये ना. मग तसा याचा अनालिसिस करायची वेळ आलीये. कारण प्रश्न असा पडतो की वाघाच्या बच्च्याचं मरतुकड शेरडू कसं झालं, कुणी केलं. आणि ठीक आहे, धनुष्यबाण गेलं, मशाल आली, अरे पण ती मशाल पण का विझली, का ती कधी पेटलीच नव्हती, का काय होतं, कुणी विझवली, याचा अनालिसिस नको का करायला. आणि एक लक्षात घ्या, ही सगळी प्रतिकात्मक अनालिसिस आहे बरं का. कोणाचंही व्यक्तिगत चारित्र्य हनन करणं हा आमचा अजिबात हेतू नाहीये. प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरी आपापल्या जागी प्रचंड महान असते आणि त्या व्यक्तीकरता आमच्या मनात संपूर्ण आदर आहे. मात्र विषय असा होतो की जर एखादी व्यक्ती जागतिक चेष्टेचा विषय बनत असेल तर ती तशी का बनली हे आपल्याला समजून घ्यावंच लागतं ना. आणि त्याच्यामध्ये पुन्हा विषय येतो तो म्हणजे काय आहे, व्यवहारामध्ये, मनामध्ये, मानसिकतेमध्ये, जगात कुठेही वावरत असताना आपले कान, आपले डोळे आणि आपलं डोकं आणि आपलं मन यांचं उत्तम उत्तम सामंजस्य किंवा सिंक्रोनायझेशन असणं गरजेचं असतं. मात्र जर तुमचा तुमच्या मनावर ताबा नसेल तर तुमच्या जिभेवर ताबा राहत नाही आणि तुमच्या डोक्यावर तर त्याहूनही ताबा राहत नाही. म्हणजे आपल्याकडे संस्कृतात एक म्हण आहे, मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो अद्वात अद्वा भविष्यति. विचार करा, माकडाला दारू पाजली, मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम, त्याच्यानंतर त्याला विंचू चावला, आणि तन्मध्ये भूतसंचारो, त्याच्यानंतर त्याला भूत लागलं, तर काय होईल.
आता इथे हाच प्रकार घडलाय, हाच प्रकार घडलाय. या मशालीच्या मालकाला काकानी खुर्चीची नशा दिली. मर्कटस्य सुरापानम, दारू पाजली. कसली? खुर्चीच्या नशेची. तस्य वृश्चिक दौशनम. थोडे दिवस त्या नशेत लागल्यानंतर त्यांचे काही साथीदार निघून गेले. म्हणजे विंचू चावला, धनुष्यबाण गेलं, विंचू चावला, हातात मशाल आली, विंचू चावला. आणि तन्मध्ये भूत संचारो, ह्याच्यानंतर त्यांचा जो काही मस्कऱ्या, म्हणजे आपले महान द ग्रेट संजय राऊत यांची मुक्ताफळं सर्वत्र चालू झाली आणि ते ह्यांनाही चढवायला लागले. तन्मध्ये भूत संचारो. आणि मग जे झालं ते झालं, अद्वा तद्वा भविष्यती. पण दुर्दैवानी हाच प्रकार थोड्याफार फरकानी प्रत्येक अयशस्वी माणसाच्या बाबतीत घडत असतो. आणि त्याचं कारण त्याला व्यवहार आणि मन यांच्यामध्ये संतुलन राखता येत नाही. नॉर्मल कुटुंबातला अयशस्वी माणूस फक्त कुटुंब अयशस्वी करतो, पण तोच अयशस्वी माणूस जेव्हा राज्य किंवा राष्ट्राच्या बाबतीमध्ये अशी माती खातो त्यावेळेला खरोखरीच अद्वा तद्वा होतो. मग इथला अद्वा तद्वा आपण बघतोय, बोलतोय, पण आपल्या आयुष्यात हे व्हायला नको असेल तर लक्षात ठेवा, व्यावसायिकता, व्यावहारिकता आणि मानसिकता यांचं उत्तम संतुलन हे बाळगलं जाणं हे प्रचंड प्रचंड महत्वाचं आहे. आता कसं बाळगायचं याचं थोडक्यामध्ये आम्ही तुमच्याकरता काहीतरी आणलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, कमेंट मध्ये लिंक मिळेल, वाटलं तर बघा. मात्र तुमचं असं व्हायला नको असेल आणि मशाल जर का विझली याचं उत्तर खरोखरी तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ती लिंक नक्की क्लिक करा. ओके, धन्यवाद. सारी चव घातली. राहुल गांधींच्या सभेत उठा शेवटच्या रांगेत. उरली सुरली इभरत वाहून टाकली रे गंगेत. राहुल गांधींच्या सभेत उठा शेवटच्या रांगेत. उरली सुरली इभरत वाहून टाकली रे गंगेत. आता पुन्हा भाजपची उमाळी येऊ लागली. हिंदुत्व सोडून त्यांनी चव घातली.